नमस्कार. मी सुधाकर कवडे आणि आज सोलापूर विधान परिषदेचा जो निकाल झालेला आहे त्या संदर्भानं आपण चर्चा करण्यासाठी आणि या निकालाचं एकंदरीत विश्लेषण करण्यासाठी आज आपण एकत्रित आलो आहोत. आज माझ्याबरोबर पंढरपूर येथील एक अभ्यासू पत्रकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते राजकुमार शहापूरकर माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही दोघ जण या निवडणुकीच्या एकूण निकालावरती आणि एकंदरीतच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या निवडणुकीमधील निकालाचं आम्ही जे विश्लेषण करतोय या विश्लेषणाबद्दल आपलं मत देखील आपण या कमेंट बॉक्समध्ये कळवून आम्हाला आपल्या प्रतिक्रिया देखील द्यायच्या आहेत. त्या संदर्भानं आपण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी राजाभाऊ नमस्कार. नमस्ते. मी आपलं परफेक्ट न्यूज मध्ये पहिल्यांदा स्वागत करतो. हा नवा प्रयोग सुरू केल्यानंतर खरं तर तुम्ही या क्षेत्रामध्ये माझ्या अगोदरपासून काम करत आहात आणि मागील 4 दिवसापूर्वी आपली सहज चर्चा झाली होती आणि आज निकालाच्या दिवशी आपण चर्चा करूया अशा पद्धतीने तुम्ही मला शब्द दिलेला होता. त्याबद्दल आज आपण चर्चेसाठी आलो आणि तुम्ही मला आपला वेळ दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा आपलं स्वागत करतो. राजाभाऊ, एकंदरीत या विधान परिषदेच्या निवडणुकीचा सोलापूरचा जर निकाल बघितला तर उमेदवारी दाखल करण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली होती त्या प्रक्रियेपासून या निवडणुकीकडे जर आपण बघितलं तर ही निवडणूक महाविकास आघाडी, महावि आणि युती यांच्यामध्ये होईल अशा प्रकारचं चित्र होतं. सुरुवातीला या दोन्ही युती आघाडीच्या राजकारणामध्ये सोलापूरची जागा ही महायुतीमध्ये भाजपच्या वाटणीला गेली होती, तर महाविकास आघाडीची ही जागा काँग्रेसच्या वाटणीला गेली होती आणि काँग्रेसचं तिकीट ईव्ही फॉर्म पंढरपुरातील फत्तेपूरकर यांना मिळाल्यानंतर त्यांचा अर्ज बाद झाला होता. तो राजकारणाचा वेगळा भाग आहे. आज त्याच्यावरती आपल्याला चर्चा करण्याची गरज नाही, त्याच्यावरती चर्चा झाली आहे. आणि त्यानंतर ऐन वेळेला शरद पवार गटाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांना महाविकास आघाडीकडून ही उमेदवारी देण्यात आली आणि पुन्हा मोहिते पाटलांचे ते कट्टर समर्थक आहेत आणि मोहिते पाटलांचे समर्थक आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशी म्हणून गेल्या 20-25 वर्षापासून त्यांनी राजकारणात काम केलेलं आहे. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर खरं तर ह्या निवडणुकीचं चित्र उमेदवार राजेंद्र राऊत महायुतीचे जे उमेदवार होते भाजपचे ते आणि वसंतराव देशमुख यांच्यामध्ये निवडणूक होण्याच्या ऐवजी खरं तर ही निवडणूक या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांच्या वतीनं खासदार धैर्यशील मोहिते पाटील ज्यांनी वसंतराव देशमुखांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आणि महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या निवडणुकीची सूत्र हातात घेतली होती. आणि या दोघांच्या व्यतिरिक्त दोन्ही उमेदवारांच्या बाजूने कुठलाही नेता या प्रचारामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला उतरताना दिसलेला नाही. अगदी याच्या पुढे जर जाऊन सांगायचं म्हटलं तर रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या काही प्रश्नासाठी कर्जमाफीसाठी पंढरपूरला आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीमध्ये झालेलं होतं, पण रोहित पवार यांनी प्रचाराच्या संदर्भानं कुठेही वाच्यता केली नाही. खरं तर त्यांना ती संधी चालून आलेली होती आणि ऐन वेळेला जो निकाल झाला तो खरं तर अनपेक्षित असं म्हणता येणार नाही आपल्याला, असं मला वाटतं. बरोबर. परंतु मोहिते पाटलांनी या निवडणुकीमध्ये जी मोठ बांधण्याचा प्रयत्न केलेला होता. खरं तर भाजपनं सांगितलं होतं की 16 मताच्या वर महाविकास आघाडीचा उमेदवार जाणार नाही, पण आजची जर आकडेवारी बघितली तर 180 मतं जी देशमुखांना मिळालेली आहेत, 118 मतं जे देशमुखांना मिळालेले आहेत त्याच्याकडे जर बघितलं तर महायुतीच्या एकंदरीत सगळा जो त्यांचा ग्रुप आहे त्यांच्यामध्ये आज थोडीशी अस्वस्थता जाणवते असं तुम्हाला म्हणायचं का राजाभाऊ? नाही, मुळातच ही विधान परिषदेची जी निवडणूक लागली, खरं तर विधान परिषदेची ही निवडणूक एकतर्फी होणार हे जवळपास पक्षीय आकडेवारी जी कागदावर आपण उतरत होतो त्याच्यामधून दिसून येत होतं. परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा हा होता की महायुती म्हणून ही निवडणूक जर कागदावर जशी एकतर्फी वाटत होती तसं प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीच्या वेळेला किंवा नगरपालिका निवडणुकीच्या वेळेला, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळेला ज्या काही घडामोडी घडल्या महायुती अंतर्गत देखील, जे काही आपल्याच महायुतीतल्या घटक पक्ष जे सोबत असायला पाहिजे होते त्यांना सोबत घेणे तर लांबच राहिले, परंतु त्यांना आणखी कसं डॅमेज करता येईल ह्या ज्या काही प्रकार काही ठिकाणी घडताना दिसून आले होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील जे म्हणत होते की अदृश्य शक्ती काम करणार आहे,
ती अदृश्य शक्ती काम करण्याला पूर्णपणे क्रिएट होऊ शकली नाही. का क्रिएट होऊ शकली नाही याच्या मागचे राजकीय कारण जर आपण बघितले तर अनेक आहेत. परंतु मूळ मुद्द्यावर जर आलं आणि याबाबत बोलायचं म्हणलं तर मोहिते पाटलांनी या निवडणुकीमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावली वसंत देशमुख यांच्यासाठी. परंतु यात दुसरा भाग असा आहे की वसंत देशमुख यांना उमेदवारी देण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या पक्षातीलच लोकांना विश्वासात घेतलं नाही, हा जो आरोप केला गेला तो बहुतांश खरा असावा आणि त्यामुळंच पहिला मिठाचा खडा हा पक्षातूनच पडला आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे एक वातावरण क्रिएट व्हायला पाहिजे होतं, महायुतीचं कागदावर दिसणारं जे संख्याबळ होतं ते संख्याबळ त्याची चिरफाड करण्याची ताकद निश्चितपणे विरोधकांमध्ये होती. पण त्याच्यासाठी जी एक वातावरण निर्मिती करायला पाहिजे होती ती केवळ निवडणूक लागली ऐनवेळी वेळी फत्तेपूरकरचा उमेदवारी अर्ज बाद ठरला, त्यानंतर जीवन जानकर यांनी उमेदवारी अर्ज काढून घेतील या भीतीनेच वसंत देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आणि जीवन जानकर यांनी काढल्यानंतर वसंत देशमुख यांचा उमेदवारी अर्ज हा खरं तर नाईलाज म्हणूनच राहिलेला आहे. असे तुम्ही जर एकूण स्टेटमेंट पाहिले की जीवन जानकर यांनी उमेदवारी अर्ज काढून घेतला, मग कुणीतरी लढलं पाहिजे म्हणून वसंत देशमुख यांना मैदानात उतरवलं गेलं. आणि खरं तर दुसरा मिठाचा खडा हा तिथंच पडलेला होता या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये की उत्तम जानकर हे मोहिते पाटलांच्या सोबतच होते. त्यांची एक इच्छा होती की माझ्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी. बरोबर. आणि असं असताना मोहिते पाटलांनी जीवन जानकर यांच्या बाबत कुठलाही ठोस शब्द त्यांना दिलेला नव्हता. आणि याबाबत जी काही गरुड बंगल्यावर चर्चा वेळापुरामध्ये झाली, काही जे इच्छुक होते महाविकास आघाडीतले त्यांच्यासोबत, त्याच्यामध्ये शिंदे सेनेचे बी काही इच्छुक उमेदवार भेटायला गेले. मग हे सगळ्या घडामोडी घडत असताना मोहिते पाटलांना एक संधी होती की जर उत्तम जानकर असं म्हणत असतील की माझाच मुलगा निवडणूक लढणार आणि ते जर रमेश बारसकर यांना आग्रह करत असतील तुम्ही माघार घ्या, वसंत देशमुख यांना आग्रह करत असतील, तर मोहिते पाटील हे या सर्वांना सोबत घेऊन एक बैठक बसवू शकले असते. बरोबर. पण ती बैठक होऊ शकली नाही कारण तिथं इगो आढावा आला. त्याच्या मागची अशी चर्चा आहे की जीवन जानकर यांच्या उमेदवारीबाबत मोहिते पाटलांनी ठोस काहीतरी शब्द द्यावा आणि हे जे इतर उमेदवार उभे राहिलेले आहेत आता म्हणजे अपक्ष उभारण्याच्या तयारीत आहेत यांना मोहिते पाटील थांबवू शकतात अशी एक भावना उत्तम जानकरांच्या मध्ये होती. आणि याला मोहिते पाटलांकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यामुळं त्यांची भाषा बदलत गेली. बरोबर. जीवन जानकर यांची उमेदवारी आता ठेवून देखील उपयोग होणार नाही कारण जे चित्र विस्कटत गेलं होतं ते जीवन उत्तम जानकर यांच्या लक्षात येत गेलं आणि हा दुसरा मिठाचा खडा तिथं पडला. आणि जे लोकसभेला सोबत होते, विधानसभेला ज्यांना आमदार केलं सोबत घेऊन, ते आज या विधान परिषदेच्या निमित्ताने मोहिते पाटलांपासून दूर झाले. म्हणजे हे जे काही घडामोडी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत याचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर मोहिते पाटलांनी अपेक्षा केली, धक्कातंत्राची अपेक्षा केली, चमत्काराची अपेक्षा केली, अदृश्य शक्तीची. पण ज्या अदृश्य शक्तींकडनं आपण अपेक्षा करतोय या अदृश्य शक्ती जेव्हा राजकीय अडचणीत होत्या, विधान कालच्या जिल्हा परिषद निवडणुकीला, नगरपालिका, विधानसभेला, जसं आज ओमराजे निंबाळकरचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगताना काल दिसून आले की जिल्हा परिषद निवडणुकीला, पंचायत समिती निवडणुकीला, नगरपालिका निवडणुकीला ज्या वेळेला निष्ठावंत ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून निवडणुका लढवल्या जात होत्या, ओमराजे त्यांचा प्रचार करत होते, आदित्य ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी एक सभा सुद्धा घेतली नाही, एक फिर ते मतदारसंघात फिरकले सुद्धा नाहीत. तसं मोहिते पाटलांना आपली अदृश्य शक्ती जिल्ह्यात आहे, हा जो पूर्वी होती उघड शक्ती होती ना अदृश्यही होती, पण ती आजही तितक्याच प्रमाणात ताकदवान आहे असं जर आज वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम ठरला. कारण यांनी त्यांची जी पाठबळ देणारी अदृश्य शक्ती होती त्यांना ह्या 6 महिन्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी अदृश्य हात पाठीवर ठेवला असता तर त्या अदृश्य शक्ती आज कामाला आली असती. तसं घडलं नाही. मुळात मोहिते पाटलांच्या राजकारणाची सुरुवात जर आपण बघितली राजाभाऊ, कैलासवासी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून त्यांच्या
घराण्याच्या राजकारणाची सुरुवात झाली आणि जवळजवळ 3 पिढ्या त्यांनी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात नेतृत्व केलेलं आहे. पण बदलता काळ जर बघितला, सुरुवातीला मोहिते पाटलांच्या यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्या जे काँग्रेसमध्ये 2 गट झाले, त्या यशवंतराव चव्हाणांच्या गटाचं नेतृत्व सोलापूर जिल्ह्यामध्ये नामदेवराव जगताप साहेब करत होते, जे बरोबर. करमाळ्याचे आमदार होते. बरोबर. आणि वसंतदादा पाटलांचा जो इंदिरा गांधीला मानणारा गट होता, त्याचं नेतृत्व शंकरराव मोहिते पाटील करत होते, जे शेतकरी कामगार पक्षामधून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये आलेले होते. आणि त्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाची वसंतदादाच्या गटाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर खरं तर शंकरराव मोहिते पाटलांनी जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना मानणारा एक वर्ग तयार केला होता. त्यामध्ये माढा तालुक्यातून विठ्ठलराव शिंदे, जे बबनराव शिंदे यांचे वडील होते, ते असतील. पंढरपुरामधून सुधाकर पंत परिचारक असतील. सांगोल्यामधून गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे जरी उमेदवार असले आणि नेते असले, तर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी मोहिते पाटलांना सातत्यानं सहकार्य केलेलं होतं. त्याच्या मागं कारण बी असं होतं बरं का, की जो पूर्वीचा सांगोला विधानसभा मतदारसंघ होता, त्या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये माळशिरस तालुक्यातील अनेक गावं 14 गावं होती. आणि त्या गावांमध्ये मोहिते पाटलांचं वर्चस्व होतं आणि पर्यायाने गणपतराव देशमुखांना ते मराठा बहुल गाव होती. बरोबर. आणि त्यामुळं गणपतराव देशमुखांना त्या गावातून जे मताधिक्य पाहिजे होतं ते मोहिते पाटलांमुळे मिळत होतं आणि इकडं सांगोल्यातून जे त्यांना थोडंफार मताधिक्य कमी मिळत होतं काही विशिष्ट गावातून, बरोबर. ज्या ठिकाणी त्यांना अपेक्षित लोकसंख्या नाही, त्याची कसर ही तिकडून भरून निघत आलेलं चित्र अनेक वेळा दिसून आले. त्यामुळे ते परतफेडीचं राजकारण आणि होतं थोडं. निवडणुका चुरशीच्याच झालेल्या आहेत. बरोबर. सांगोला विधानसभा मतदारसंघावर जरी गणपतरावांनी 11 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली, तरी सुद्धा सांगोल्याची निवडणूक ही कधी अशी सोपी झालेली नाही. टाटाकाट कर झालेले. बरोबर. झालेली. सांगोल्यात मोहिते पाटलांचं बळ गणपतराव देशमुख यांना मिळत गेलं आणि त्याची परतफेड म्हणून किंवा गणपतराव देशमुखांचा जो पक्ष होता तो सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय नकाशाचा विचार केला तर फक्त सांगोला तालुक्यात मर्यादित होता. मग जिल्ह्याच्या राजकारणात भूमिका बजावावी तर कुठल्या तरी एका प्रवाहात राहिलं पाहिजे. मग आपल्याला विधानसभेलाही मदत होतीये आणि जिल्ह्याच्या राजकारणात स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटलांचा सहकारावर दबदबा होता. मग आपण त्या गटात जाण्यापेक्षा हा गट आपल्याला जवळच आहे अशा भावनेने मग स्वर्गीय गणपतराव आबा देशमुख यांचंही सहकार्य मोहिते पाटलांना मिळत गेलं. आणि आपण बघितलं की एक अशी युती होती की राज्यामध्ये अनेक वेळेला शेकाप आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद प्रतिवाद, आरोप प्रत्यारोप, निवडणुका या परस्पर विरोधी लढल्या जायच्या. पण सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात हे चित्र वेगळं दिसत. बरोबर. आणि हे जे चित्र दिसून आलं त्याचीच परिणती म्हणून सोलापूरच्या सहकार क्षेत्रात गणपतराव देशमुख यांनाही अनेक ठिकाणी संधी मिळाली आणि त्यात मोहिते पाटलांनी त्यांच्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. एकंदरीत मग मी मगाशी सांगत होतो त्या पद्धतीनं मोहिते पाटलांचा जिल्ह्यात जसा गट सक्रिय होता तसा नामदेवराव जगतापांचा पण गट सक्रिय होता. नामदेवराव जगताप करमाळ्यातून स्वतः नेतृत्व करत होते. पंढरपुरातून कैलासवासी कर्मवीर औदुंबराव पाटील जे नामदेवराव जगतापांचे कट्टर समर्थक होते. माढ्याला विनायकराव पाटील होते. त्यानंतर सोलापूरला दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये बळीराम काका साठे असतील, विगू शिवदार यांना असतील, ही जी कंपनी एकंदरीत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची होती, जगताप साहेबांच्या बरोबर होती. पण जगताप साहेबांच्या नंतर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जगताप साहेबांचं राजकीय जे वातावरण होतं ते पुढे नेण्यासाठी कुणी असा समर्थ नेता पुढे आला नाही आणि त्यामुळे जगताप गटाचे कार्यकर्ते थोडेसे राजकारणापासून जिल्ह्याच्या थोडेसे बाजूला झाले. पण मोहिते पाटलांच्या गटाची जी धुरा होती, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटलांच्या नंतर 72 साली दुष्काळाच्या वेळेला विजयसिंह मोहिते पाटील हे जिल्ह्याचे अध्यक्ष झाले जिल्हा परिषदेचे आणि शरद पवार साहेब पालकमंत्री होते. त्यावेळेला जिल्ह्यामध्ये दुष्काळी कामासाठी त्यांनी फार मोठा निधी आणला आणि मगाशी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मार्केट कमिटीच्या नियमामध्ये काही बदल झाले आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये डीसीसी बँकेमध्ये, मार्केट कमिटीमध्ये, सोसायट्यांच्या राजकारणाची सुरुवात झाल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी जिल्ह्यामध्ये मजबूत आपली फळी तयार केली. त्यामध्ये माढ्यातून बबनदादा शिंदे असतील यांनी त्यांना खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. करमाळ्यातून गिरीधरदास देवी हे त्यांचे कट्टर समर्थक होते. पंढरपुरातून सुधाकर पंत परिचारक यांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं. असं जिल्ह्यामध्ये सगळीकडे मोहिते पाटलांचं जाळं तयार झालं आणि खरं तर 2009 सालापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणावरती मोहिते पाटलांची एक हाती मजबूत सत्ता होती.
त्यांच्या घरात 2-2 मंत्रीपद होती. याच्यामध्ये मला थोडं याच्यामध्ये काही जुन्या गोष्टी नव्या परिणामामध्ये बोलायचे आहेत. कालच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे एक प्रश्न विचारत होते, निधी कुठून आणणार? विरोधकांना प्रश्न विचारत होते अर्थात की निधी कुठून आणणार. त्यांच्या त्या प्रश्नाच्या बाबत जर आपण साकल्याने विचार केला तर तो प्रश्न हा जनतेला होता की विरोधकांना होता. असा संभ्रम तयार झाल्यामुळे जनतेतूनही त्यांच्यावर मोठी टीका झाली बरोबर. परंतु हा जो निधीचा विषय आहे हा जर आपण पूर्वा काळात जर घेऊन गेलो तर तुम्ही म्हणताय तसं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नामदेवराव जगताप यांचा गट जो काही होता त्या काळामध्ये तो क्षीण होत जाण्यामागे डीसीसी बँक, त्यानंतर जिल्हा दूध संघ, जिल्हा परिषद हे कारणीभूत कसं ठरल्याचं एक साधंसं उदाहरण देतो. आपल्या पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात जर विचार केला तर आज विठ्ठल परिवाराचे नेते म्हणून आमदार अभिजित पाटील हे आमदार म्हणून माड्याचं जसं प्रतिनिधित्व करतात तसं ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून विठ्ठल परिवाराचं नेतृत्व करतात. आता विठ्ठल परिवार हा पूर्वीचा अण्णा गट बरोबर आणि स्वर्गीय वसंतदादा काळे यांच्या कार्यकाळामध्ये स्थापन झालेला विठ्ठल परिवार हा खरं तर आता एकच आहे. अण्णा गट आणि विठ्ठल परिवार असं आता काही वेगळं राहिलेलं नाही, सगळे विठ्ठल परिवारच म्हणून गणले जातात. पण मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं आहे की जो विठ्ठल परिवार होता त्याचं विठ्ठल परिवार किंवा अण्णा गट तर ह्याचं बीजारोपण कोणी केलं होतं तर घरोघरी जाऊन शेअर गोळा करून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची गुरसाळ्याच्या महाराणावर उभारणी स्वर्गीय औदुंबराव पाटील यांनी केलेली होती. औदुंबराव पाटील यांनी या कारखान्याची उभारणी करताना पुढं कारखाना चालवताना आज तुम्ही बघितलं त्याच काळामध्ये जिल्ह्यातल्या ज्या सोसायट्या होत्या पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा डीसीसी बँकेकडून थेट शेतकऱ्यांना कधी कर्ज नव्हतं मिळत आणि आज पंढरपूर तालुक्यात साखर कारखाना उभा राहिला, उजनीचे कालवे विस्तारू लागले, त्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढत गेलं आणि विठ्ठल परिवारातल्या शेतकऱ्याला सोसायट्या मिळत होत्या का? नाही ते मिळत. ही जी भावना आहे मी तुम्हाला खऱ्यानं सांगतो, मी विठ्ठल परिवारातल्या काही जुन्या नेत्यांमध्ये वावरलेलो आहे, आजही संपर्कात आहे. काही जुने लोक बोलून दाखवायचे की विठ्ठल परिवाराचं मोहिते पाटलाचं कधीही जमणं शक्य नाही, कारण जोपर्यंत मोहिते पाटलांचं जिल्ह्यावर वर्चस्व होतं, जोपर्यंत मोहिते पाटलांच्या ताब्यामध्ये डीसीसी बँक होती, तोपर्यंत मोहिते पाटलांनी इथल्या विठ्ठल परिवाराच्या विरोधातल्या स्थानिक गटाला बळ देत गेले आणि तो स्थानिक गट म्हणजे परिचारक गट आहे, हे तर उघडच आहे. आणि त्यांना बळ देण्यासाठी ज्या गावामध्ये विठ्ठल परिवाराचं वर्चस्व आहे त्या गावाला शाळेला रूप खोल्या मिळवून दिल्या नाहीत, गावाला रस्ते मिळवून दिले नाहीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, म्हणजे मिळवून दिले नाहीत म्हणजे निधी उपलब्ध करून दिला नाही. डीपी जरी साधा विजेच्या डीपीचा जरी प्रश्न असेल तर त्या ठिकाणी देखील विठ्ठल परिवारातले जे जुने जाणते लोक सांगतात की कुणाची तरी चिठ्ठी घेऊन गेल्याशिवाय अण्णा आमदार नव्हते. बरोबर. म्हणजे विठ्ठल परिवाराची जी घुसमट झाली, विठ्ठलच्या सभासद शेतकऱ्यांना कर्ज मिळत होतं का? सोसायटी मिळत नव्हतं. कुणाच्या ताब्यात होती? डीसीसी बँक. मग विठ्ठल परिवारामध्ये एक त्या काळातली जी जुने लोक आहेत मोहिते पाटलांबद्दल त्यांना आस्था नाही पहिल्यापासूनच नाही आस्था. कारण याच्या मागचं कारण काय की मोहिते पाटलांनी जी विरोधी गटाला बळ देऊ द्या, राजकारणामध्ये बळ दिलं जातं, पण ते बळ दिलं जात असताना या तालुक्यातले जे विठ्ठल परिवाराचं आधिपत्य असलेले गावं होती त्या विठ्ठल परिवाराचं आधिपत्य असलेल्या गावांवर निधीच्या बाबतीत, विकास कामांच्या बाबतीत ज्या लोकल बॉडी होती, जे जिल्हा परिषद होती, पंचायत समित्या होत्या, डीसीसी बँकेच्या माध्यमातून सोसायट्या मार्फत कर्ज वाटप व्हायचं, जिल्हा दूध संघ असायचे, जे दूध संकलन केंद्र गावोगावी त्यावेळेला जिल्हा दूध संघाचे असायचे, त्याच्यातून अन्याय होत गेलाय. ही विठ्ठल परिवाराच्या समर्थकांची, सभासदांची, समर्थक म्हणजे सभासद शेतकरीच, ही विठ्ठल परिवारावर दुजाभाव झालाय, ही भावना विठ्ठल परिवारात मी स्वतः पाहिली. तीच परिस्थिती जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटलांच्याकडून झाली. मगाशी मी सांगत होतो त्या पद्धतीने एक काळ बबनदादा शिंदेनी यांच्यासाठी काम केलेलं होतं. बरोबर. ज्या वेळेला 2009 साली माळशिरस मतदारसंघ हा राखीव झाला आणि विजयदादांच्यासाठी नव्या मतदारसंघांची शोध ज्या वेळेला चालू झाली
त्यावेळेला त्यांनी पहिला हक्क हा माढा विधानसभा मतदारसंघावरती दाखवला होता. पण बरोबर. माढा मतदारसंघामध्ये बबनदादांनी विकासाची भरीव कामं केलेली होती. पाणी पुरवठ्याच्या योजना, बंदिस्त पाईपलाईन मार्फत त्यांनी शिना माढा उपसा सिंचन योजना राबवलेल्या होत्या. कारखानदारी उभा केली होती. त्यामुळे त्यांचं नेटवर्क तिथं चांगलं झालेलं होतं. आणि बबनदादांनी काहीसा थोडासा नकार दिल्यानंतर मोहिते पाटलांनी बबनदादांच्या विरोधामध्ये मोहिमा उघडायला सुरुवात केली. आणि 2009 मध्ये परिचारकांनी पंढरपूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारीसाठी संधी दिली आणि तिथं विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव झाला. पण त्या पराभवाचं खापर प्रत्यक्षरित्या त्यांनी परिचारकांच्या घराण्यावरती फोडलं आणि त्यामुळे परिचारक देखील त्यांच्यापासून दुरावत गेले. अशा प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक जो जीवाभावाचा विजयदादांचा कार्यकर्ता होता. मग त्या मानानं काही अंशी करमाळा तालुक्यामध्ये तीच परिस्थिती झाली, माड्यामध्ये तीच परिस्थिती झाली. सांगोल्यामध्ये जर विचार केला तर एका बाजूला जिल्ह्यामध्ये गणपतराव देशमुखांची ताकद घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला यांनी ताकद देताना दीपकआबा साळुंके सारख्या माणसाला ताकद द्यायची. बरोबर. असं पण काय काय राजकारण झालं. त्यामुळे तिथल्या लोकांचा देखील हा कुठंतरी उद्रेक होता. आणि मगाशी तुम्ही जो म्हणला जी अदृश्य शक्ती मोहिते पाटलांच्या पाठीशी होती, खरं तर या लोकांना मोहिते पाटलांच्या दुसऱ्या पिढीकडून 2009 नंतर विजयसिंह मोहिते पाटलांच्या नंतरची जी पिढी आली ती कुठेतरी त्या पिढीकडून हे सगळे जे मोहिते पाटलांचे जुने समर्थक होते ते कुठेतरी नाराज झाले आणि त्याचा फटका या निवडणुकीमध्ये त्यांना बसला असावा असं मला वाटतं. कारण मोहिते पाटलांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती की अदृश्य शक्तीच्या स्वरूपात लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण हे थोडंसं वेगळं होतं. त्या निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना जो विजय मिळाला त्याची गणित त्यांनी आजच्या राजकारणामध्ये ग्राह्य धरली होती आणि त्यामुळं कदाचित त्यांची अदृश्य शक्ती आपल्याला मिळेल अशा प्रकारचा जो आशावाद होता. वसंतराव देशमुखांनी पंढरपूरच्या राजकारणामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पाटील आणि त्यांचे समर्थक जे होते त्यांचं आणि परिचारकांचं ज्यावेळेला तुल्यबळ संख्याबळ झाला, 8-8 ची संख्या झाली, त्यावेळेला विजय आपल्या देशमुखांच्या जवळ एक पंचायत समितीचा सदस्य होता, त्यांनी तो पक्षाला न देता परिचारकांना दिला. बरोबर. आणि त्यामुळे पक्षाची सत्ता गेली. मग माझ्या माहितीप्रमाणे माढ्यामध्ये ज्या बबनदादांनी मोहिते पाटलांसाठी काम केलं होतं त्यांना देखील मोहिते पाटलांच्याकडून काही प्रमाणात दुखावलं गेलं. तिथं अभिजित पाटलांना ताकद दिली. करमाळ्यामध्ये नारायण पाटलांना ताकद दिली संजय मामांचं खच्चीकरण करण्यासाठी. तर या निवडणुकीमध्ये पंढरपूरमध्ये तशीच परिस्थिती झाली. परिचारकांना थोडस डावलण्यासाठी काही प्रमाणात परिचारकांच्या इतर जे विरोधक होते, मग भालके असतील, अवताडे असतील, यांना ताकद देण्याचं काम केलं. आणि हे लोक पण या निवडणुकीमध्ये, कालच्या निवडणुकीमध्ये वसंत देशमुखांच्या बरोबर राहिली नाहीत. म्हणजे एकंदरीत ज्यांच्यासाठी दुखावलं ते अगोदर विरोधात गेले आणि ज्यांच्यामुळे दुखावले ते अभिजित पाटील असतील किंवा समाधान अवताडे असतील किंवा भालकेंचा परिवार असेल, ही सगळीच लोक या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात गेले. म्हणजे मोहिते पाटलांच्या बाबतीमध्ये तेलही गेलं आणि तूपही गेलं, अशी परिस्थिती थोडीशी जिल्ह्यामध्ये झाल्याचं मला जाणवतंय. याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला सांगतो की तुम्ही आता एक बोलता बोलता उल्लेख केला की माढ्यामध्ये अभिजित पाटलांना मोहिते पाटलांनी बळ दिलं, परंतु प्रत्यक्ष जर विचार केला तर त्या ठिकाणी शिवतेज बाबा इच्छुक होते. बरोबर. माढा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवतेज बाबा इच्छुक होते. गाव दौरे, गाव भेटी त्यांनी सुरूही केलेल्या होत्या, लोकांशी संवाद साधत होते. परंतु यात घडलं काय की माढा तालुक्यातले जे 7 ते 8 नेते एकत्र आले, बबनदादा शिंदे विरोधक. आणि या नेत्यांनी वेळोवेळी पवार साहेबांकडे एक मेसेज पोहोचवला आणि संजय पाटील घाटणेकर हे शरद पवारांचे दूत म्हणून ओळखले जातात जिल्ह्यात. म्हणजे कुठं जरी जिल्ह्यात काय घडलं तर त्या घडामोडीची अगदी साकल्याने जी काही बारीक सारीक घडामोडी आहेत त्याच्यातले जे काही बारकावे आहेत ते सगळे संजय मामा म्हणजे संजय पाटील घाटणेकर यांना बारामतीला बोलावून घेतलं जातं आणि त्यांच्याकडून त्याची माहिती घेतली जाते. हे दृश्य अनेक वेळा दिसून आलेलं आहे. जे काका साठेंची नाराजीचं प्रकरण असो मध्यंतरीचं किंवा विधानसभा निवडणुकीवेळी जे स्थानिक राजकारण असो, स्थानिक नेत्यांची बबनदादा शिंदे विरोधकांची जी भावना असो, तर तिथं झालं काय की ज्या वेळेला बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या मुलगा अपक्ष निवडणूक लढवणार असं जाहीर केलं, खरं तर बबनदादा हे अजित पवार गटात गेले पवार साहेबांना सोडून. याचाच अर्थ ते महायुतीचे घटक झालेले होते. त्यामुळं शरदचंद्र पवार पक्षाला ज्या माढा तालुक्यातून
लोकसभेला 52,000 इतकं मताधिक्य मिळालं. त्या तालुक्याला वाऱ्यावर तर पवार साहेबांना सोडून चालत नव्हतं. आणि हे जे 52,000 मताधिक्य मिळालं हे केवळ मोहिते पाटील या नावावर नाही मिळालं, तर शरद पवार आणि एक महाविकास आघाडीबद्दल निर्माण झालेली सहानुभूती, त्यावेळेचे जे तत्कालीन मराठा आरक्षण, कांद्याचे निर्यात बंदी, घसरलेले दर, हे असे बरेच विषय त्यावेळेला होते. आणि त्यातून जी एक नाराजी मतदारसंघामध्ये क्रिएट झालेली होती, मग पवार साहेबांनी एक विचार केला की लोकसभेला ज्या मतदारसंघातून आपल्याला इतकं मोठं पाठबळ मिळतंय, त्या मतदारसंघामध्ये विधानसभेची उमेदवारी कुणाला द्यायची. आणि इकडे बैठका चालू होत्या. त्याच्यामध्ये अभिजित पाटील सोडून आणि शिवतेज बाबा सोडून जे जुने शिंदे विरोधक आहेत त्या तालुक्यातले, यांच्या बैठका सुरू होत्या. आणि खरं तर शरद पवार साहेबांनी जी उमेदवारी जाहीर केली अभिजित पाटील यांची माढ्यातून, तर ती मोहिते पाटलांनाही विचारात घेऊन जाहीर केली गेली असावी असं मला तरी अजूनपर्यंत वाटत. मोहिते पाटलांना डावलूनच तशा पद्धतीनं, म्हणजे एकूण त्यावेळेच्या ज्या घडामोडी घडत होत्या नाही पण कालच्या निवडणूक पद्धतीनं होत्या, त्यामुळं मोहिते पाटलांचं मोहिते पाटील हे जरी माढा लोकसभा मतदारसंघाचं एक खासदार म्हणून प्रतिनिधित्व करीत असतील, तर 1.5 वर्ष झालेले आहेत लोकसभा निवडणुका होऊन. आणि कालच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला किंवा कुर्डवाडी नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला जे काही चित्र दिसलं, तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला एक जिल्हा परिषद सदस्य विरोधकांचा म्हणून, म्हणजे शिंदे विरोधकांचा म्हणून विजयी झाला संजय बाबा कोकाटे यांच्या सुविद्य पत्नींच्या रूपाने. त्यामध्ये पण असं अभिजित पाटलांचं किंवा मोहिते पाटलांचं योगदान आहे असं मला वाटत नाही. आणि महत्वाचं म्हणजे काय की मोहिते पाटील ज्यांनी 52,000 इतकं मताधिक्य या तालुक्यातून लोकसभेला मिळवलं, त्यांना या माढा तालुक्यात करिश्माच दाखवता नाही आला दाखवता. अदृश्य शक्ती गायब झालेली होती. दुसरी बाजू या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला उमेदवारीचा प्रसंग आला राजा, कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची जी उमेदवारी मिळालेली होती, फत्तेपूरकरांची ती डावलली आणि वसंतराव देशमुखांची ज्यावेळेला उमेदवारी आली, त्यावेळेला ती उमेदवारी मोहिते पाटलांची होती का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची होती, हा एक फार मोठा विषय जिल्ह्यामध्ये चर्चेचा होता. संभ्रम निर्माण झाला. बऱ्याच लोकांचं मत असं होतं की ही उमेदवारी मोहिते पाटलांची आहे. आणि मला ते आजची या निवडणुकीतील एकंदरीत प्रचाराची पद्धत बघितली तर कदाचित वसंतराव देशमुखांची उमेदवारी ही पवार साहेबांना खुद्द आणि त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मान्य होती का, हा एक मोठा प्रश्न माझ्या मनात आहे. कारण सांगतो तुम्हाला की या संदर्भानं शरद पवार यांना मानणारा जिल्ह्यामध्ये आज देखील खूप मोठा वर्ग आहे. खूप मोठा वर्ग. आज या निवडणुकीमध्ये दस्तूर खुद्द पवार साहेबांनी जर लक्ष घातलं असतं आणि त्यांनी काय ठराविक लोकांना, त्यांच्या जुन्या साथीदारांना किंवा सहकार्यांना किंवा फोनवरती जरी मेसेज दिले असते, तरी या निवडणुकीचं चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं. शरद पवार साहेब असतील या प्रचारापासून पूर्ण अलिप्त राहिले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष किंवा त्यांचा कुठलाही पदाधिकारी या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी साधा जिल्ह्याकडे फिरकला नाही. किंबहुना सुळेताई असतील. शरद पवारांच्या मेसेजिंगचा मध्ये तुम्हाला थांबून एक छोटासा किस्सा सांगतो. ज्या वेळेला युनुस शेख उभारलेली होती, बरोबर, त्यावेळेला त्यांच्या विरोधात कोण होतं? युनुस शेखांच्या विरोधात सुभाष बापू देशमुख होते. मग त्यावेळेला शरद पवार साहेबांनी जे काही सोलापूर जिल्ह्यात संपर्क यंत्रणा राबवलेली होती, त्याची खूप मोठी चर्चा माध्यमातून झालेली होती. बरोबर. या वेळेला तसं कुठं चित्र काहीच झालं नाही. आणि मग मला असा प्रश्न पडलेला आहे की सुप्रियाताई सुळे असतील किंवा शरद पवार गटाचे कुठलाच नेता, इव्हन या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आमदार रोहित पवारांनी पंढरपुरामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आंदोलन केलं आणि निवडणुकीचा कालावधी होता. त्या कालावधीमध्ये रोहित पवारांनी निवडणुकीच्या संदर्भानं वसंतराव देशमुखांचा प्रचाराच्या संदर्भाने एक ब्र शब्द देखील काढला नाही. बरोबर. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जे आमदार होते, मग अभिजित पाटील असतील, दुसऱ्या बाजूला नारायण पाटील असतील किंवा आपले राजू खरे असते. राजू खरे हे पवार साहेबांच्या पक्षाबरोबर राहिले, पण त्यांच्या बरोबर मत या निवडणुकीतली फारशी नव्हती. हे लोकप्रतिनिधी पक्ष सोडून जात असताना पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यानं त्यांना थांबवण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही. म्हणजेच मग ही उमेदवारी नेमकी पवारांना तरी मान्य होती का? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब हे पंढरपुरात आले होते. पत्रकार बांधवांनी त्यांच्याकडे विचारणाही केली
पण त्याने एका शब्दात तो विषय मिटवला की आम्ही त्यांच्याशी बसू, त्यांची भूमिका जाणून घेऊन निश्चितपणे त्याबाबत काय कारवाई करता येते बघू. तशा पण पद्धतीची या उपर पुढे काहीच घडलं नाही. तशा पद्धतीची कुठलीही पक्षाकडून कुठलंही त्यांच्यावर दबाव आलेल्याचं दिसून आलेलं नाही. मग त्याचं नेमकं कारण काय असावं? का मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटलांची आमदारकीची मुदत संपल्यानंतर मोहिते पाटील हे कदाचित शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उंबरठ्यावरती असल्याची चर्चा देखील माध्यमामधून आपल्याला ऐकायला मिळते. त्यामुळे मग मोहिते पाटलांच्या वरती पवार साहेबांचा जो विश्वास आहे तो विश्वास पूर्वी इतका राहिलाय का, किंवा हे आपल्या पक्षात राहतील याची खात्री पवार साहेबांना आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय का नाही राजा? याला कारणही तसेच आहेत बरं का, की सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जो पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे, तुम्ही असं म्हणता, तर ह्या लोकांचं जे जुने लोक आहेत, आता काका साठे, जे पक्ष अडचणीत असताना, पक्षात फूट पडलेले असताना, पक्ष सत्तेत नसताना कायम बरोबर राहिलेले. असं काय घडलं की त्यांनी पक्षापासून अलिप्त भूमिका घेतली? त्यांच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदाच्या वेळेला मोहिते पाटलांचा हस्तक्षेप झालाच ना मोठ्या प्रमाणामध्ये. मला हेच म्हणायचं, त्यामुळे कदाचित ते वसंत देशमुख यांच्या नावाची घोषणा झाली, काका साठेंनी त्यावेळेला घेतलेल्या भूमिका आठवा तुम्ही. मग यासाठी जे गडबडीत जे काही निर्णय झाले, आपल्या पंढरपूरचा निर्णय, विधानसभेची उमेदवारी निश्चित करताना, खरं तर मोहिते पाटील हे जिल्ह्याचे नेते, ते काय केवळ माढा लोकसभेचे खासदार नव्हते. पंढरपूरमध्ये काय आहे, पंढरपूरमध्ये मत विभागणीचा फटका आणि फायदा कुणाला बसतो, कोणाला फायदा होतो, ह्याचं गणित त्यांनाही माहिती आहे. मग या ठिकाणी पंढरपूरमध्ये ज्या वेळेला अनिल सावंत यांच्या हाती, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याच हस्ते अगदी उमेदवारी अर्ज भरायच्या आदल्या दिवशी त्यांच्या हाती पक्षाचा एबी फॉर्म आलेला. बरोबर. मोहिते पाटील जाणकार आहेत, अभ्यासू आहेत, अदृश्य शक्तीची जशी त्यांना माहिती आहे, तसं दृश्य घडामोडी काय होतात याचीही त्यांना माहिती आहे. त्यामुळं त्यांनी पवार साहेबांसमोर निश्चितपणे हट्ट धरू शकले असते, पटवून देऊ शकले असते, इतर काही माध्यमातून ते मांडू शकले असते की पंढरपूरची लढत ही दुरंगी झाली तर ताटात पडो अगर वाटीत पडो, पोटात आपल्याच जाते येणार आहे वगैरे, तर मालकी आमदार दिसले असते. बरोबर. ते होऊ शकलं नाही. मोहिते पाटलांनी जुना राग काढला का अशी चर्चा त्यावेळेला झाली. एकंदरीत दृश्य परिस्थिती तुम्ही म्हणताय ती बाजूला ठेवायची आणि कुठल्या तरी अदृश्य शक्तीची अपेक्षा करायची. यामध्ये मगाशी आपली ज्या पद्धतीने चर्चा झाली त्या पद्धतीने अदृश्य शक्ती उभा राहण्यासाठी तुम्ही ज्या लोकांना ताकद द्यायला पाहिजे होती, ती ताकद देण्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडला आणि त्याचा परिणाम म्हणून या निवडणुकीमध्ये वसंतराव देशमुखांना पराभवाला सामोरं जावं लागलं असं म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही. पण दुसरी एक महत्वाची बाजू की वसंतराव देशमुखांना जी अनपेक्षितरित्या वाढीव मतं मिळालेली आहेत, 70-80 मताची अपेक्षा त्यांना असताना जी वाढीव मतं मिळालेली, याच्या मागचं गणित कसं आहे की जयकुमार गोरे म्हणले होते की 16 मतं तरी पडतील का. बरोबर. तर हे त्यांचं जे स्टेटमेंट होतं ते त्यावेळेला वसंत देशमुख आणि मोहिते पाटील याच्यापेक्षा काँग्रेसचा उमेदवार त्यावेळेला रेसमध्ये स्पर्धेत होता. बरोबर. आणि काँग्रेसचं मतदार संख्या जी होती त्याला अनुसरून जयकुमार गोरेंचं ते स्टेटमेंट होतं. आता तुम्ही कालच्या निवडणुकीत जर बघितलं तर माळशिरस तालुक्यातून 97 मतदार होते. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदारांची संख्या माळशिरस, आणि आज राम सातपुतेंनी माध्यमांशी बोलताना केलेलं आहे की 65 मतदार आमच्या सोबत होते. खरं तर माळशिरस तालुक्यातलं संख्याबळ जर बघितलं, जिल्हा परिषद त्यानंतर अकलूज नगरपालिका याचं जर संख्याबळ जर बघितलं, इतर काही तिथं नगरपंचायती आहेत, तर मोहिते पाटील हे बी तुल्यबळच आहेत त्या. बरोबर बरोबर. परंतु तरीही राम सातपुते हे मोहिते पाटलांपेक्षाही म्हणजे त्या ठिकाणी अधिक मताधिक्य घेण्यामध्ये यशस्वी ठरले असतील तर त्यांना हा ग्राउंड म्हणजे होम ग्राउंडवर खूप मोठा धक्का म्हणावा लागेल. नाही, एकंदरीत तशी परिस्थिती बघितली तर 2009ला आरक्षण झाल्यानंतर जे आमदार झाले, मग कैलासवासी हनुमंतराव डोळस असतील, त्यानंतर राम सातपुते असतील, त्यानंतर उत्तम जानकर असतील, ही लोक मोहिते पाटलांच्या सहकार्यानं आमदार झाले. पण नंतरच्या कालावधीमध्ये त्यांच्यावरती मोहिते पाटलांनी हुकूमत गाजवण्याचा किंवा त्यांचा वापर करून घेण्याचा जो प्रयत्न केला तो पसंत न पडल्यामुळं हे तिन्ही आमदार मोहिते पाटलांच्या पासून दुरावले गेल्याचंही चित्र आपल्याला दिसतंय. एकंदरीत
अदृश्य शक्तीची मगाची पासून जी आपली चर्चा आहे त्याचाच हा परिणाम असावा. होम ग्राउंड वरतीच जर मोहिते पाटील अडचणीत असतील माळशिरस सारख्या, तर जिल्ह्यामधून त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती अदृश्य शक्तीची ती त्यांच्या बरोबर राहणं शक्य नाही. नाही, ह्याच्यामध्ये अदृश्य शक्ती डॅमेज होण्यासाठी आणखी काही घटना कारणीभूत आहेत, म्हणजे ज्या घडल्या असाव्यात आणि घडल्या आहेत अशी ठामपणाने चर्चा एक राजकीय वर्तुळात होती, परंतु त्याचा दृश्य परिणाम काही दिसून आला नाही. खरं तर निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही जणांनी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या समोर हे सगळं चित्र मांडलं, अशी एक चर्चा झालेली होती. आणि बरेच जण त्याच्यामध्ये होते, एकत्रित ही काही जण गेले होते. पण शिंदे साहेबांनी सांगितलं की तुमच्यात मेळ होत नाही, तुम्ही करू शकत नाहीत, त्यामुळे हात दाखवून अवलक्षण करायची आमची तयारी नाही, असं एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडून सांगितल्यात आल्याची चर्चा होत आलेली. मग अदृश्य शक्ती केव्हा क्रिएट होते? मी तुम्हाला म्हणलं की ज्या वेळेला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, सोलापुरात मोहिते पाटलांना मानणारे घटक आहे, तिथं काही नगरसेवक म्हणून निवडणुका लढवणारे काँग्रेसच्या माध्यमातून असो किंवा शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून असो किंवा भाजप विरोधक म्हणून शिंदे सेनेतून असो, पंढरपूर असो, सांगोला असो, इतरही काही ठिकाणी मोहिते पाटलांनी कधी कोणाला बळ, ह्या अदृश्य शक्ती पुढे आपल्याला आपल्या पाठीशी राहतील म्हणून बळ दिलं नाही, अशी एक भावना होती. आणि त्यातूनच या निवडणुकीचा निकाल आपल्या समोर. एकंदरीत राजाभाऊ, समारोपाकडे जाताना आपण अशा पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीचं विश्लेषण मांडता येईल की आता आज जिल्ह्यामध्ये एका बाजूला भाजप 100% मजबूतीनं पुढे येतोय. भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीचा जर विचार केला तर आज काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष आघाडीच्या देखील अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणाऱ्या राजेंद्र राऊत यांना मतदान केलंय. पण उद्या ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेला हेच लोक एकमेकांना सहकार्य करणारे, आता उदाहरणार्थ माढा मतदारसंघातून जर विधानसभेचा विचार केला तर अभिजित पाटील आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये काम करणारे बबनदादा शिंदेचा जो गट आहे किंवा रणजितसिंह शिंदे त्यांचे जे बबनदादाचे चिरंजीव आहेत, या दोघांनीही या निवडणुकीत राजेंद्र राऊतांना मदत केली आहे. सांगोल्यामध्ये तीच परिस्थिती झाली आहे. गणपतराव देशमुखांचे नातू असणारे आमदार बाबासाहेब असतील किंवा दीपक आबा असतील, शहाजी बापू असतील, या सगळ्यांनीच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मदत केली. आणि नेमक्या या परिस्थितीमध्ये उद्या ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीला मदत केलेल्या या लोकांचा कस लागणार आहे असं मला वाटतं की पुन्हा एका चुलीवरती स्वयंपाक, पुन्हा वेगळ्या चुली, अशा पद्धतीच्या. याच्याबद्दल मी एकच वाक्यात आपल्या पंढरपूरच्या भाषेमध्ये सांगू शकतो की आज जिल्हा विधान परिषदेची निवडणूक तुम्हाला महायुती म्हणून एकत्रित लढल्याचे दिसून आले. अगदी महायुतीच्या नेत्यांच्या बैठका, त्यात शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, खेळीमेळीचं वातावरण, सगळ्याच्या चेहऱ्यावर एक हास्य विनोदाचे आपण फोटो पाहिले. पण मी एवढंच सांगतो की तुरीवाल्याचा पैलवान कणगीवाल्यांनी खुराक देऊन मोठा केलेला आहे, तो कधीही कणगीवाल्याकडून लढणार नाही. पुढं ज्या वेळेला हे तुरीवाले मैदानात उतरणार आहेत त्यावेळेला तेच पैलवान त्यांना दंड थोपटणार आहेत आणि हे ज्या वेळेला बलिष्ठ होतील त्यावेळेला यांच्या अस्तित्वाला देखील आव्हान देणार आहेत. हे सांगोल्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, इतरही अनेक ठिकाणी आपल्याला दिसून आलेलं. सोलापूर महानगरपालिकेमध्ये अगदी 10-12 जागा द्यायची सुद्धा तयारी दाखवली नाही. म्हणजे हे जी काही आज महायुती म्हणून प्रेम आहे एकमेकावर हे करतायत, परंतु हे कणगीवाल्याने तुरीवाल्याच्या पैलवानाला ह्या विधान परिषदेत खुराक चारलेला आहे, परंतु तो त्याच तालमीच्या वस्तादाच्या ह्याच्याखाली दंड थोपटणार आहे आणि तुरीवाल्यांना तुरीवाल्याचाच पैलवान तयार करावा लागणार आहे. एवढं मात्र मी या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.